आणि आताची महत्त्वाची बातमी, नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलाय। नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी सोपवलेला आहे। नितीश कुमार आता पुन्हा एकदा एनडीए मध्ये सहभागी होणार आहेत आणि पुन्हा एकदा इंडिया आघाडीला हा सगळ्यात मोठा झटका आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला राजीनामा दिलेला आहे आणि 8व्यांदा आता ते मुख्यमंत्री पदावरनं पायउतार होत 9व्यांदा ते मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा शपथ घेणार आहेत। एनडीए सोबत ते आपली युती करणार आहेत आणि नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणामध्ये यापूर्वीच एक खळबळ माजवलेली होती। वारंवार त्यांनी आतापर्यंत आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने दल बदललेले होते आणि पलटूराम अशी टीका खरं तर वारंवार भाजपने सुद्धा केली होती। मात्र आता त्याच भाजप सोबत नितीश कुमार यांची पुन्हा एकदा युती होईल आणि बिहारमध्ये याच 5 वर्षाच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नितीश कुमार आपल्याला पाहायला मिळतील। नितीश कुमार हे राज्यपालांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। संदीप, अखेर राजीनामा दिलेला आहे नितीश कुमार यांनी। अगदी बरोबर आहे। काही वेळापूर्वी प्रज्ञा जेडीयूच्या म्हणजे नितीश कुमार यांची त्यांच्याच पक्षातला आमदारांसोबत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी आज राजीनामा देतो। त्यानुसार काही वेळापूर्वी ते राजभवनावर दाखल झाले आणि त्यानंतर राज्यपालांच्याकडे बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। पण पुढच्या काही तासांमध्ये पुन्हा एकदा 9व्या वेळी नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री देखील होऊ शकतात एनडीएच्या माध्यमातून। प्रामुख्याने पाहायला गेलं तर भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत पाटण्यामध्ये। विनोद तावडे जे ज्यांच्याकडे प्रभारी पद आहे बिहारचं ते देखील कालपासून आहेत। आज कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील दुपारपर्यंत पाटण्यामध्ये जाऊ शकतात आणि भाजपनं महत्वाची अट एकच ठेवलेली आहे त्यांना त्यांच्यासमोर की पहिल्यांदा राजीनामा द्या आणि मगच आम्ही समर्थनाचं जे पत्र आहे ते देऊ। तेव्हा आता नितीश कुमार यांनी राजीनामा दिलेला आहे अखेर आणि भाजपकडून पुढच्या काही तासांमध्ये मिनिटांमध्ये समर्थनाचं जे पत्र आहे ते दिलं जाईल आणि पुन्हा एकदा ते राजभवनाकडे जातील आणि राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्यासाठीचा जो दावा आहे तो करतील। आता राजीनामा दिल्यानंतर सीएम आवास म्हणजे मुख्यमंत्री निवासस्थान जे आहे त्या निवासस्थानावर एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। ज्या बैठकीमध्ये विनोद तावडे स्वतः असतील, भाजपचे बिहारमधले जे नेते आहेत ते देखील असतील, त्याचबरोबर चिराग पासवान त्या बैठकीला असू शकतात। एनडीएचे घटक दल आहेत ते, त्याचबरोबर नितीश कुमार यांच्या पक्षातले देखील वरिष्ठ नेते असू शकतात आणि त्या बैठकीमध्ये याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल। नक्कीच। आणि बिहारच्या एकूण 243 जागा आहेत विधानसभेच्या आणि त्यात आपण बघतोय आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी राजीनामा सोपवलेला आहे आणि एनडीए सोबत ते संध्याकाळी शपथ घेताना पाहायला मिळतील। 9व्यांदा ते मुख्यमंत्री बनताना पाहायला मिळेल। तर नितीश कुमार यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे। एनडीएनं अट घातलेली होती आधी राजीनामा द्या आणि त्यानंतरच आमचा पाठिंबा जो आहे तो आम्ही तुम्हाला देऊ। तर प्रवीण दरेकर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकर जी, पुन्हा एकदा आता शपथ घेताना दिसतील एनडीए मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्रीपदी आणि एनडीएच्या सोबतीनं। नाही, मला वाटतं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संदर्भात पक्षा पलीकडे जाऊन जी भावना देशवासियांच्या मनात आहे तशाच प्रकारची भूमिका घेताना या ठिकाणी नितीश कुमार दिसत आहेत। त्याला आपल्या राज्याला बिहारला पुढे न्यायचं असेल तर त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य मिळून त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो। देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी हवंय आणि मग त्या ठिकाणी लुटूपुटूचं सरकार चालवण्यापेक्षा एक वैचारिक अधिष्ठान असलेलं विकासाचं त्याला विजन आहे अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यानं यात बिहारचं हितच आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी त्यांची झाली असणार। कारण जरी नितीश कुमार हे विरोधी पक्षाचे असले तरी नितीश कुमार हे विकासाचं विजन असणारा नेता आहे। या देशामध्ये काही जे विजनरी नेते आहेत, विकासात्मक नेते जे आहेत किंवा ज्यांची प्रतिमा त्या ठिकाणी आहे अशामध्ये नितीश कुमारची गणना त्या ठिकाणी केली जाते आणि म्हणून आज कदाचित लालू बरोबरचं सरकार चालवताना त्या ठिकाणी अनेक अडचणी आल्या असतील। परत राजकारण करत असताना लालूंच्या भूमिका ह्या कशा विक्षिप्त असतात ते देशवासियांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्थिर सरकार हवं असेल, राज्य पुढे जायला हवं असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे
उभं राहायचं असेल तर अशा प्रकारची भूमिका या भावनेतनं त्यांनी घेतली असावी. आणि नक्कीच, काँग्रेसचं एकंदरीत काय चाललंय यावरून भविष्यातल्या काँग्रेसची दुर्दशा आज त्या ठिकाणी दिसून येते. नक्कीच. धन्यवाद प्रवीणजी, आमच्याशी बोललात त्यासाठी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संदर्भात पक्षापलीकडे जाऊन जी भावना देशवासियांच्या मनात आहे हं. तशाच प्रकारची भूमिका घेताना या ठिकाणी नितीश कुमार दिसत आहेत. मला आपल्या राज्याला बिहारला पुढे न्यायचं असेल तर त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य मिळून त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी हवंय आणि मग त्या ठिकाणी लुटूपुटूचं सरकार चालवण्यापेक्षा एक वैचारिक अधिष्ठान असलेलं विकासाचं त्याला विजन आहे अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यानं यात बिहारचं हितच आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी त्यांची झाली असणार. कारण जरी नितीश कुमार हे विरोधी पक्षाचे असले तरी नितीश कुमार हे विकासाचं विजन असणारा नेता आहे. या देशामध्ये काही जे विजनरी नेते आहेत, विकासात्मक नेते जे आहेत किंवा ज्यांची प्रतिमा त्या ठिकाणी आहे अशामध्ये नितीश कुमारची गणना त्या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून आज कदाचित लालू बरोबरचं सरकार चालवताना त्या ठिकाणी अनेक अडचणी आल्या असतील. परत राजकारण करत असताना लालूंच्या भूमिका या कशा विक्षिप्त असत्या ते देशवासियांनी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे स्थिर सरकार हवं असेल, राज्य पुढे जायला हवं असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे नक्कीच उभं राहायचं असेल तर अशा प्रकारची भूमिका या भावनेतनं त्यांनी घेतली असावी. आणि काँग्रेसचं एकंदरीत काय चाललंय यावरून भविष्यातल्या काँग्रेसची दुर्दशा आज त्या ठिकाणी दिसून येते. नक्कीच. धन्यवाद प्रवीणजी, आमच्याशी बोललात त्यासाठी.